हाय, तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज चाललो आहे आम्ही डीमार्टमध्ये लायटर आणण्यासाठी आणि रक्षाबंधनसाठी घरी जाणार आहोत. तर काही खरेदी पण करायची होती. तर ह्या डब्या ज्या होत्या ह्या मला खूप जास्त आवडल्या होत्या आणि मस्त जे छोटे छोटे फ्लावर्स होते ते पण खूप मला छान अशा वाटत काही होते. गोष्टी बघायला आणि घ्यायला खूप जास्त आवडतात. तर मी माझा जास्त वेळ इथंच असं जातो. आणि त्याच्यानंतर मला तर खरं तर मला लायटर घ्यायचं होतं. म्हणूनच आम्ही डीमार्टमध्ये आलो होतो आणि काही सामान पण घेऊन घेतलं. मग इथं आल्यानंतर ते मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे की मी काय काय घेतलेलं आहे. तर मला असं भांड्याचं हे घ्यायचं होतं 3 ताट आणि 3 वाट्या आहेत त्याच्यात. तर मी त्या पण बघून घेतल्या आणि त्याच्यानंतर हे जे आहेत सोफ्यावरचे कुशन कवर आहेत ते मला खूप जास्त आवडलेले आहेत. जेव्हा माझ्याकडे असा सोफा असणार तेव्हा मी असे कुशन कवर नक्कीच घेणार. आणि पडदे पण खूप छान होते, पण खूप महाग होते पडदे, त्याच्यामुळे ते काही घेतले नाही. आणि हे जे ना उशीचा कवर हा मला खूप जास्त आवडला होता, तर हे मी नक्कीच नेक्स्ट टाईम घेणार. आणि आता आली मी चपला बघायला. तर घालून बघितल्या मी कशा वाटतात. तर खूप छान आणि खूप मस्त वाटत होत्या. मला तरी खूप जास्त आवडल्या. मी सर्वच अशा घालून बघितल्या कशा कशा वाटतात तर. आणि त्यातली एक पण घेतली नाही. आणि माझ्या मिस्टरांनी मला हे सजेस्ट केली. म्हटलं नाही, राहू दे, ठेवून देते. आणि सर्व अशा मस्त अशा घालून बघितल्या. खूप मस्त मस्त होत्या. पण मी हे सामान घेण्यासाठी आलीच नव्हती, चपला वगैरे. पण म्हटलं आलीच आहे तर बघून घ्यावं. आणि नंतर पुढे मी राख्या बघून घेतल्या. खूप छान होत्या, पण त्यातल्या काही घेतल्या नाहीत मी. आणि आता आम्ही आलो इकडे पूर्ण असं जे लहान मुलांच्या सामान असते त्या सेक्शनकडे. तर यांच्या भाषांनी म्हटलं तर मामा मला हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, ते आणायचं आहे. तर त्यांच्यासाठी पण काहीतरी इथून घेऊन घेणार आहोत. तर मला तरी या सेक्शनमध्ये सामान बघायला खूप जास्त आवडतं. तर मी इथं आली. इथं आल्यानंतर मी त्यांच्यासाठी काहीतरी बघितलं काय घ्यायचं तर मला त्यातलं एक खूप जास्त आवडलं होतं. कंपास बघितला, पण ते काही एवढं छान वाटलं नाही. कलर बघितले, म्हटलं कलर पण नाही. तर काय घ्यायचं तर एक पूर्ण जे असं हे होतं, पॅक होतं, त्यात सर्वच होतं. तर त्यातलं एक हे घेऊन घेतलं. आणि ते सगळं बघितल्यानंतर मी नंतर आले. मला अशी काचेची बरणी घ्यायची होती, तर ते मी काचेच्या बरण्या बघून घेणार आहे. पाहिल्यानंतर तर खूप काही घ्या वाटते, पण कसं आहे आपलं बजेट एवढा नसते. जेव्हा माझे स्वतःचे यूट्यूबचे पैसे येतील तेव्हा मी बघणार, किंवा मी एखादा जॉब जर मी केला तर त्या पैशातून मी मला जे जे लागणार ते सर्वच घेणार. तर आता बाकीचं काही जे सामान घ्यायची इच्छा असते ते मी आता बाकी बाजूला ठेवून दिलेली आहे, नंतर कधी. तरी मी बरंचसं सामान घेतलेलं आहे. आणि यातली मला एक छान मस्त अशी डिश घ्यायची होती. तर घेऊ की नाही असा विचार चालू होता, पण फायनली एक त्यातलं घेऊनच घेतली. आणि नाही करता करता बरंच सामान असं घेतलं गेलं. तर ही मला आवडलीच, म्हटलं ठीक आहे, चला ही यातली एक घेऊन घेऊ. तर हे एक घेतलेलं आहे. घरी आल्यानंतर मी तुम्हाला सर्व एक करून दाखवणार आहे. तर हे मी माझ्या भाषांसाठी घेतलेलं आहे. आणि एक यातच सर्व असं ड्रॉइंगचं सामान आहे, पेन्सिल, खोडपड, बरंच काही आहे. तर मी ते तुम्हाला खोलून दाखवणार आहे. मला पण हे खोलून बघण्याची खूप जास्त एक्साइटमेंट आहे. तर इकडे मस्त असं लायटर घेतलेलं आहे आणि त्याच्यावर चाकू आणि आलू शिलण्याचं असं फ्री भेटलेलं आहे. आणि रक्षाबंधन आहे म्हटल्यानंतर काहीतरी स्वीट पाहिजेत, तर छान मस्त असं गुलाबजामचं एक पाकिट पण घेतलेलं आहे. आणि ती जी मी डिश घेतली ती ग्रीन कलरची, ती मी गणपतीत मोदक वगैरे ठेवण्यासाठी घेतलेली आहे. आणि हे 3 ताटं मी घेऊन घेतलेले आहेत. ताटं घरी होती, पण ते खूप भारी आणि मोठे होते. तर असे छोटे आणि थोडे हलके पाहिजे होते, तर असे मी 250 रुपयाचे ते घेऊन घेतलेले आहे. आणि हे साबुदाण्याचे पापड आहेत, खूप छान लागले होते, मी तळले होते. आणि रक्षाबंधन आहे म्हणून असं मस्त चॉकलेटचं पूर्ण असं छोटंसं पॅक घेतलं होतं, खूप आवडलं होतं. आता मी हे पण खोलून बघणार याच्यात काय काय आहे. तर सर्व असं मी सामान एक एक खोलणं चालू केलेलं आहे. आणि ताटा पण खोलून बघितले कसे काय आहेत तर. आणि ती साबुदाण्याचे पापड पण मला खूप छान वाटले होते.
तर म्हटलं ते पण घेऊन घेऊ. आणि तळल्यानंतर ते पण खूप छान लागले होते. तर यात काय काय आहे ते बघायचं होतं, तर आता तुम्हाला पण मी दाखवते, तुम्ही पण पहा काय काय आहे. तर यात 2 हे जेम्सचे पॅकेट आहेत, 2 डेअरी मिल्क आहे आणि एक 5 स्टार आहे. तर याच्यात एवढे असं होतं, काही 50 रुपयाचं होतं वाटते हे. आणि आता लायटर पण मी खोलून बघणार आहे व्यवस्थित आहे की नाही आहे. तर त्यांचं म्हणणं तर होतं सिंगलच लायटर घ्यायचं, पण म्हटलं ठीक आहे, हे पण वापरून बघू, चाकू आणि ते पण कामात येऊन जाणार. आणि एक काचाची अशी मस्त बरणी घ्यायची होती खूप दिवसापासून, तर ती आज घेतली. तर याच्यात काही मस्त असं ठेवलं जाते. आणि आता लास्टला मी याच्यात बघणार आहे काय काय आहे. तर आणि तसं पण मला ड्रॉइंगचं सामान खूप जास्त आवडते. तर आता मी याच्यात बघणार आहे काय काय आलेलं आहे. तर हे काही 200 रुपयाचं आहे. तर याच्यात एक ड्रॉइंगची मस्त अशी बुक आलेली आहे. आणि हे यात काहीतरी कलर्स आहेत हे, आणि हे कलर्स वेगळे आहेत आणि एक आणखीन एक कलर्सचं त्याच्यात हे आलेलं आहे. आणि हे पेन्सिल कलर आहेत आणि त्यात शॉर्पनर पण आहे. आणि हे जे आहे यात अशी पूर्ण असे चमकीचे कलर आहेत. तर मी अशी हातावरच रिकामे कामं केले त्याचे. आणि छान मस्त अशी पेन्सिल आहे, 2 रबर आहेत आणि हे आहेत स्केच पेन. आणि हे थोडेफार मोठे असे स्केच पेन आहेत. पाहू शकता तुम्ही, त्याचं मी अशी रिकामी कामं पण करून बघणं चालू केलेले आहेत. तर असं सर्व याच्यात सामान आहे. आणि आता हे सर्व काढल्यानंतर सर्व असं व्यवस्थित ठेवून देणार आहे. सर्व हे सुद्धा व्यवस्थित भरून ठेवून देणार आहे. आणि तुम्हाला माझं कोणकोणतं घेतलेलं सामान आवडलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.